शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. हाय, तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? तर आता सकाळचे वाजलेले आहे 5:15 वाजलेले आहेत आणि मी करत आहे टिफिनची तयारी. कारण मुलांची आज फरमाईश होती की इडली आणि चटणी टिफिनला न्यायची म्हणून. तर ही रात्रीच तयारी करून ठेवली होती सगळी. आता फक्त सकाळी करून इडली आणि चटणी करायची होती. तर हे पहा, बॅटर इतकं छान झालं होतं, मस्त झालं होतं बॅटर. इडलीही खूप सॉफ्ट आणि छान झालेली आहे. हे जे इडलीचं बॅटर आहे ते मी घरी बनवलं आहे. हे मी रेडीमेड विकत आणलेलं आहे, कारण तेवढा वेळ नव्हता म्हणून. आणि मुलांनी अचानक फरमाईश केली की आज उद्या टिफिनला इडली चटणी न्यायची म्हणून. मग डायरेक्ट रेडीमेडच ते इडलीचं बॅटर घेऊन आले होते. हे पाहता, सर्वात प्रथम त्यामध्ये छानपैकी असं मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता जे आपले भांडे आहेत त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता हा ॲल्युमिनियमचा कुकर आहे. कदाचित तो काळा होतो. जेव्हा कुठलाही कुकर आपण गॅसला लावतो तेव्हा तो काळा होतो. त्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे आणि ती ट्रिक म्हणजे जेव्हा आपण कुकरमध्ये खाली पाणी ठेवतो त्यामध्ये एक लिंबू कट करून टाकायचा आहे आपल्याला. हे जे लिंबू कट करून टाकलं आहे तो कुकर काळा बिलकुल होणार नाही आहे, तसाच्या तसा तो राहणार. आणि मग याच्यामध्ये पाणी घेतल्यानंतर मी त्यात एक लिंबू कट करून टाकलेला आहे. आणि हे जे आपले प्लेट्स आहे त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून आता मी हे कुकरला लावत आहे, पाहू शकता. आणि कुकर थोडंसं मोठं आहे. एका टायमाला याच्यामध्ये किंवा 16 इडल्या होतात. त्याच्यामुळे जास्त काही असं वेळ लागत नाही. इडली चटणी ही पटकन होणारी गोष्ट आहे. आता इथे माझा इडलीचा कुकर लावून झालेला आहे. तोपर्यंत म्हटलं बाकीचं पटकन आवरून घेते, कारण बरीचशी कामं होतात. कारण गणपती असल्यामुळे सकाळी आता स्कूलला जाण्या अगोदरच आम्ही आरतीही करून जातो, कारण नंतर एकटी करण्यापेक्षा मुलांबरोबर केलेली कधीही चांगली. त्यामुळे सकाळी 7 वाजायच्या अगोदरच आम्ही आरतीही करून जातो. त्यामुळे थोडंसं अजून लवकर उठते. आता मी इथं करत आहे इडलीची चटणी करत आहे. आणि त्यासाठी मी फक्त 2च गोष्टी वापरते. एक तर डाळ वापरते, आपलं जे चिवड्यातलं ते डाळ असतं ते डाळ वापरते, शेंगदाणे, कोथिंबीर, थोडंसं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याची चटणी मी करते आणि खूप छान आणि खूप टेस्टी होते. तुम्ही नक्की करून बघा. मुलांना सांबार खाण्यापेक्षा इडली चटणी खरंच खूप आवडते, म्हणून मी नेहमी इडली बरोबर चटणीच करते. सांबार शक्यतो करत नाही आहे. हे बघा, चटणी आता मिक्सरमधून काढलेली आहे. थोडंसं त्यात पाणी टाकून आपल्याला अजून एकदा 2 वेळा फिरवून घ्यायची आहे. आता इथे चटणी मी परत फिरून घेतलेली आहे. छानपैकी अशी ती स्मूथ करायची आहे, एकदम बारीक वाटून घ्यायची आहे, त्याची पेस्ट करायची आहे. आता इथे चटणी वाटून झालेली आहे. पण मी काय केलं होतं, सकाळचा वेळ थोडासा होता कारण गॅसचं शेगडीही रिकामी होती, म्हणून मी एका बाजूला शेंगदाणे भाजायला ठेवले होते. कारण या दिवसामध्ये शेंगदाणा पटकन अशी बुरशी लागते किंवा ते खवट होतात. ओलसर असल्यामुळे ते थोडेसे खवट होतात, म्हणून मी पटकन एका गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये एक शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत. जर शेंगदाणे भाजून ठेवले ते कितीही वेळ छान आणि चांगले राहतात म्हणून. आता इथे इडली चटणी केली होती, त्याला वगैरे फोडणी द्यायची होती. फोडणीसाठी मी तेल, त्याला जिरी मोहरीचा तडका दिला, थोडासा हिंग टाकला होता आणि त्याचा तडका देऊन आपल्या त्या चटणीमध्ये टाकलेला आहे. हे खूप छान आणि खूप टेस्टी झालेले आहे. हे तुम्हाला मी सांगितलं होतं की कुकरमध्ये जर तुम्ही लिंबू टाकलं तर कुकर बिलकुलही काळा होणार नाही आहे, तसाच्या तसा राहणार. तर आता इडली काढलेली आहे मी. इडली छानपैकी शिजलेली आहे, पण थोडं 1-2 मिनटं थंड होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे शेंगदाणेही भाजत आहे. हे पाहता, इकडे ही इडली छानपैकी अशी गार झालेली आहे. थंड झाल्यानंतर काढली तर ती खरंच खूप छान निघते, अशी सॉफ्ट आणि खाली चिकटत नाही विशेष म्हणजे. हे किती सुंदर निघतात इडल्या. ते पाहू शकतात. आपल्या हे एक कुकर लावून झालेलं आहे आणि दुसरं कुकर मी लावलेला आहे. जास्त छान इडल्या झालेल्या आहेत, त्याच्या मस्तपैकी सॉफ्ट आणि एकदम मऊ झालेल्या आहेत. तर ते अजून एक कुकर लावलेला आहे मी इथे, कारण टिफिनला मुलांना द्यायचं म्हटलं की एकाचा टिफिन देऊन चालत नाही. कारण कशी बाकीची मुलं असतात आणि थोडंसं वेगळं खायला आलं की मुलांनाही आवडीने खातात, म्हणून थोडंसं टिफिन हा मी थोडा जास्तच देत असते, असं जर काही वेगळं केलं टिफिनला तर. त्यामुळं मी आता इथे 2 कुकर झालेले आहेत, शेंगदाणेही भाजून झालेले आहेत, दूध गरम करून झालेलं आहे आणि एका बाजूला आता मी चहा ठेवलेला आहे. नंतर सकाळी 6:15 वाजायला आलेले आहेत. तो पण बाकीची कुकर होतो, पण बाकीची घरातली कामं आवरून घेतलेली आहेत. तिथे पाहू शकतो इडली किती छान आणि सॉफ्ट झालेल्या आहेत सगळ्या. तिथे सगळं आवडल्यानंतर मस्तपैकी मुलांनाही तयारी करून झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत स्कूलला. पण स्कूलला जाण्याबरोबर तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही सकाळीच आरती करतो, कारण नंतर एकटीने आरती करण्यापेक्षा मुलांबरोबर आरती केलेली कधीही चांगलीच आणि छान वाटतं. आणि मुलांनाही आरती करायला खूप आवडतं. दोघेही आरती करतात, वेदांतही करतो आणि सोहमही करतो.
तर बघा छानपैकी अशा आता आमची आरती चालू आहे इथे. आरती झाल्यानंतर आम्ही निघालो स्कूलला. तर आता घरी परत आल्यानंतर इथे पहा, म्हणजे बाप्पा खरंच खूप छान वाटत होतं, मनाला प्रसन्न वाटत होतं, कारण घरामध्ये आपले बाप्पा आहेत. त्यामुळे बाहेर असं मन लागत नव्हतं, म्हणून पटकन घरी आले मुलांना सोडून. तर हे पहा आमचे बाप्पा किती सुंदर आणि छान दिसत आहेत. इथं तर इथे देवपूजा वगैरे सगळं छानपैकी असं झालेलं आहे. सगळं काम आवरलं होतं, मस्तपैकी देवपूजाही केली. आणि जोपर्यंत घरामध्ये देवपूजा होत नाही तोपर्यंत घरामध्ये कुठलंही काम करायला इंटरेस्ट येत नाही आणि घरातलं कुठलं काम झाल्यासारखंही वाटत नाही. त्यामुळे सर्वात प्रथम अशी घरामध्ये माझी असते ते देवपूजा. कारण देवपूजा झाल्यानंतरच घरात असं प्रसन्न वातावरण होतं आणि मुलांनाही तीच सवय लागते. आता इथे मी छानपैकी अशी प्रल्हाद शिंदे यांची गणपतीची गाणी लावून छानपैकी असं काम करत होते. काय होतं माहिती आहे का, घरामध्ये जर असं सॉफ्ट सॉन्ग असेल किंवा मग तुम्ही जर आता गणपतीचे सॉन्ग आहेत ते जर लावून काम केलं ना, खरंच खूप पटपट कामं होतात आणि काम करायला खरंच खूप इंटरेस्टही येतो. मग आता सगळं माझं घर अगदी छान असे स्वच्छ झालेलं आहे. सगळं काम आवरलेलं आहे. पाहू शकता सगळं आवरलेलं आहे. किचन, बेड, हॉल. तर मुलांना घरी घेऊन आल्यानंतर संध्याकाळी ठरवलं होतं आपल्याला ओरिओ बिस्किटचे मोदक करायचे. तर छान होतात, मुलं खरं आवडीने खातात. म्हणून म्हटलं चला आज ओरिओ बिस्किटचे मोदक करायचे. त्यामुळे ते घेतलेले आहेत. 1, 2 ते 3 पुढे बिस्किटचे घेतले होते. तर त्यातली सगळी क्रीम आपल्याला बाजूला साईडला काढून घ्यायची आहे, कारण क्रीम आपल्याला मिक्स करायची नाही आहे. आणि मग ते जे बिस्किट राहिले आहेत ते मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यांची पाणी टाकायचं नाही आहे, अगदी फिरवून घ्यायचे, अगदी बारीक करून घ्यायची आहे त्याची. तर आता आपले बिस्किट इथं बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यात टाकलेलं आहे मिल्क पावडर टाकलेली आहे. 1 पुडी टाकलेली आहे की छोटीशी पुडी मिळते, 10 रुपयाला पुडी मिळते, म्हणून म्हटलं ती पुडी टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये 1-2 चमचे त्यामध्ये ते मिल्क पावडर असेल आणि थोडंसं दूध टाकलं आहे. दुधावरची साई टाकलेली आहे. तुम्ही मलाई टाकू शकता, खूप छान होतात. माझ्याकडे मलाई नव्हती म्हणून मी दूध आणि दुधावरची थोडीशी साई टाकली होती. जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, छानपैकी असं मिक्स करून घ्यायचे. आणि मोदक म्हटल्यानंतर मुलांना खरंच खूप आनंद होतो. ते मध्ये मध्ये करत असतात, त्यांनाही ते करायचं होतं. आता इथे बघा छानपैकी ते मळल्यानंतर थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे, कारण ते जेणेकरून ते हाताला चिकटू नये म्हणून. आता हे मोदक करण्यासाठी मी ते 3 बिस्किटचा वापर केलेला आहे, 3 बिस्किट पुड्यांचा वापर केलेला आहे. पण छान झाले होते मोदक, तुम्ही पाहू शकता. अगदी छोटे छोटे काढलेले आहेत. साच्याबंद मी काढले नाही आहेत, कारण साचा हा खूप मोठा होता माझ्याकडे. तो उकडीचे मोदक करतो ना, तो साचा होता, म्हणून मी त्यातनं मी आपले अशा हाताने करून बघितले, म्हणजे कसे होतात ते पाव. पण खरंच खूप छान आकार येत होते त्यांना, खूप छानही दिसायलाही खूप छान दिसत होते, चॉकलेटसारखे दिसत होते ते. हे पहा. तर आता आपले इथे मोदक रेडी झालेले आहेत. आता आपण करूया गणपती बाप्पाची आरतीची तयारी करायची आहे, संध्याकाळची आरतीची तयारी करायची आहे. छानपैकी असं बाप्पांचा हार चेंज करत असते, दुर्वाही करत असते. तिथे बघा माझी तयारी चालली होती बाप्पांच्या छानपैकी असं आरतीची तयारी करायची. आज यांना हार आणायला सांगितलं होतं, बघा किती छान हार आणलेला आहे त्यांनी. तर आता छानपैकी आपली बाप्पांची आरतीची तयारी झालेली आहे. आणि इथे आज वेदांतला आरती करायची होती, म्हणून आज वेदांत आरती करत होता आणि मस्ती करत होता. आरती करताही तो मस्ती करत होता, हे पाहू शकता. आरती करायला दोघांनाही आवडतं, छान वाटतं. आणि मुलांना असे संस्कार दिले ना, खरंच खूप पुढे गेल्यानंतरही ते तसेच लक्षात राहतात, ते चालवतात, तसं वागतातही. त्याच्यामुळं त्यांच्या हातूनच आरती करणं मलाही आवडतं, त्यांनाही आवडतं. दोघेही छानपैकी अशी आरती करतात. आरती वगैरे झाल्यानंतर इथे आरती वगैरे झाली, बाप्पांना नैवेद्य झाला. तर अशा प्रकारे संपला आजचा आमचा दिवस. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.